पाहिजे। हा गोल घुमटला शोभणारी जमीन मोकळी करा, रेशम बाग सजवा, पार्किंग तिकडे करा, गव्हर्नमेंटला जर इथं नाही काठान नाही एकदम काठा नको जाऊ, समोर नको जाऊ। आपण बघू शकत आहात हा परिसर दीक्षाभूमी परिसरामध्ये जे लाखो लोक यामध्ये आले आहेत आणि जे दीक्षाभूमी परिसरामध्ये जे विकासाच्या नावावर दीक्षाभूमीत अंडरग्राऊंड पार्किंग केली आहे त्या विरोधामध्ये जनता आक्रोशित झालेली आहे। आणि आपण बघू शकता लोकांचा आक्रोश कशा पद्धतीचा आहे आणि जनतेने त्या अंडरग्राऊंड पार्किंगमध्ये त्यांच्या विरोधात एक तीव्र निदर्शने पण केली आहेत आणि ही जनता बघू शकता की कशा पद्धतीने त्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आंदोलन करत आहेत, जाळपोळ बी करत आहेत। आणि यामध्ये असे असंख्य लोक यामध्ये महाराष्ट्रातून नाही तर देशातून यामध्ये लोक आलेले आहेत। आणि प्रकाश गजबे यांची प्रतिक्रिया आहे का? आम जनतेच्या मनामध्ये ते समाधान दिसू शकत नाही, कारण की त्यांना असं वाटते की माझ्या बापाची जी दीक्षाभूमी आहे, दीक्षाभूमी कोणाच्या हातामध्ये जायला नको। ही दीक्षाभूमी ज्या विचाराने निर्माण झालेली आहे तो विचार कुठेतरी त्याला मुठमातीत जाऊ नये म्हणून त्या ठिकाणी लोकांचा उद्रेक आहे। आणि उद्या काय याच्यावरती ॲक्शन होते, आज जर त्या ठिकाणी लाख लोक आले तर उद्या 10 लाख लोक येतील, म्हणून याचा त्या ठिकाणी विरोध होत आहे। आणि मला तरी असं वाटते, परंतु आजच्या ही जी जनता आली त्या जनता तुम्ही एका दिवसाच्या कॉलवरती एवढे लाखो लोक आले आणि या ठिकाणी जागा कमी पडत आहे। माझी दुसरी मागणी आहे, या ठिकाणी ही जी बाजूची 4.5 एकर जमीन आहे, कृषी म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंटची आहे, ते केंद्र सरकारची ICR ची ती जमीन आहे, ती जमीन त्या जमिनीवरती आमच्या दीक्षाभूमीचा सातबारा लागला पाहिजे। दीक्षाभूमी त्या ठिकाणी नाव लागलं पाहिजे आणि तो संपूर्ण परिसर खाली करून त्या ठिकाणी त्याच्या तिकडे जर त्या रोडवरती जर पार्किंग काढली फक्त जत्रेकरता किंवा त्या ठिकाणी दीक्षाभूमीच्या कामाकरता, त्याच्या विरोध नाही, पण या ठिकाणी सौंदर्यीकरण व्हावं। या ठिकाणी आणखी बाबासाहेबांच्या विचाराचा सुगंध दरवळावा। हा काही राष्ट्रीय स्मारक नाही, ही आंतरराष्ट्रीय स्मारक आहे। या ठिकाणी पूर्ण जगाचे प्रमुख या ठिकाणी येतात, नतमस्तक होतात, आपल्या त्या ठिकाणी थैलीमध्ये इथली माती घेऊन जातात। माझ्या आई भगिनी, माझे पितातुल्य नागरिक आपल्या कपाळाला इथली माती लावतात, कारण ही जी जमीन आहे ही जमीन ही पवित्र दीक्षाभूमी आहे आणि ही पवित्र दीक्षाभूमी त्या ठिकाणी कायम अशीच राहावी, सुंदर व्हावी आणि चांगली दिसावी आणि या ठिकाणी लोक दर्शनाला यावीत। आणि म्हणून हे आज या ठिकाणी वातावरण जे निर्माण झालेलं आहे, आंदोलनाचं स्वरूप जे घेतलेलं आहे, हे या ठिकाणी कुठे आखपोळ नको, बुद्धाला शांती हवी आणि शांतीचंच नाव तथागत भगवान गौतम बुद्ध आहे। म्हणूनच तर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म दिला, म्हणून लोक खुश नाहीत। उद्या जर काम बंद झालं किंवा ती जागा जर आम्हाला 4.5 एकर जमीन दिली, लोक खुश होतील असं मला या ठिकाणी वाटते। मी शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, प्रकाश भाऊ गजबे यांच्या, प्रकाश भाऊ गजबे यांच्या। पार्किंग होत आहे इथे, एक मिनिट। आज हा पार्किंगचा विषय होता, निश्चितच या ठिकाणी
हे जे मोन्युमेंट आहे हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं मोन्युमेंट आहे आणि हे काही राष्ट्रीय स्तरावरती नाही, जगाचे लोक या ठिकाणी नतमस्तक होण्याकरता या बुद्धाच्या विचारावरती पूर्ण देश समृद्ध आणि मोठे झाले. मग चायना असो, जापान असो, थायलंड असो, मलेशिया असो, कंबोडिया असो, आणखी अन्य देशसुद्धा बाबासाहेबांच्या तथागताच्या विचाराने मोठे झाले. तोच विचार आम्हाला बाबासाहेबांनी दिला, म्हणून हे बाबासाहेबांची वास्तू आहे. या ठिकाणी सौंदर्यीकरण व्हावं, त्या ठिकाणी शांतता प्रस्तावित असे कार्यक्रम व्हावेत, योगासना व बुद्धाच्या विचाराची व्हावीत, या ठिकाणी आमच्या महिला ज्ञानसाधनेला बसाव्यात, असा हा विचार आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही एकत्र झालो. आज आंबेडकरी जनतेच्या भावनांचा जो परिणाम हा वेगळा झाला, आंदोलनाच्या रूपात आला आणि आज तो अस्वस्थ आहे की माझ्या बापाची ही जी दीक्षाभूमी आहे हे कोणीतरी चोरून नेईल का, अशी भीती त्यांच्यामध्ये होती की एवढ्या महत्प्रयासाने, एवढ्या म्हणजे मेहनतीने हे मिळवलेलं धन हे कोणाच्या घशात जाऊ नये अशी त्यांची इच्छा होती. आज त्या ठिकाणी त्याला मूर्तरूप भेटलेलं आहे आणि ते काम बंद झालेलं आहे. मला एकच म्हणायचं, माझी स्थगिती दिली आहे त्याला, स्थगिती झालेली आहे. आता ती स्थगिती आपण बघितलेली आहे, ती स्मारक समितीने स्थगिती दिलेलीच आहे, परंतु राज्य सरकारने पण त्या ठिकाणी स्थगिती दिलेली आहे. ते सदनामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं की आता लाखो लोक एका दिवसाच्या म्हणजे कॉलवरती एवढे लाखो लोक आले, या ठिकाणी लोक मावत नाही आणि म्हणून आम्हाला ही जागा कुठेतरी कमी पडते आहे. ही तर आमच्याच मालकीची जमीन आहे, परंतु बाजूची जी जमीन आहे ती बाजूची जमीन 4.5 एकर केंद्र सरकारच्या मालकीमधली जी असणारी जमीन आहे ती आम्हाला 4.5 एकर जमीन मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे. आणि ते दीक्षाभूमीच्या नावावर त्याचा सातबारा झाला पाहिजे अशी मागणी आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे